इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर शास्त्री नगर दगड़फेंक मामले में 8 आरोपियों को जमानत मंजूर। एडवोकेट रियाज शेख ने इस मामले की अधिक जानकारी दी है। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी रामलला प्राण प्रतिष्ठा होणार असल्याने सोलापूर शहरामध्ये हिंदवी प्रतिष्ठान मंडळ चांतरा या ठिकाणी असणारे गणेश शिवाजी नरळे व त्यांच्या इतर साथीदारांनी सोलापूर शहरामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं होतं। सदरची बाईक रॅली 7 रस्ता परिसरातून शिवाजी महाराज पुतळा मार्गे कुंभार गल्ली शास्त्रीनगर जवळ आल्यानंतर सदर रॅलीमध्ये काही मुले शास्त्रीनगर परिसरातील राहणारे असल्याने सदरची रॅली शास्त्रीनगरमध्ये असलेल्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जात असताना शास्त्रीनगर परिसरामधील हरीश शेख यांच्या पाण्याच्या दुकानासमोर आले असताना सदर रॅलीवरती अज्ञात 20 ते 25 इसमांनी जे आहे दगडफेक करून यातील फिर्यादी व फिर्यादीसोबत असणाऱ्या इतर लोकांना जखमी करून त्यांना गंभीर दुखापत केल्याची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गणेश शिवाजी नरळे यांनी दिल्याने सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 307 143 147 अन्वये एकूण 22 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहिद अली हाजी खैरगी, शफी शकील करनकोट, हारिस जमील अहमद शेख, बख्तियार अब्दुल जब्बार मुजावर, मोहम्मद अरबाज शब्बीर बेपारी, इलियास जिलानी शेख व इतर असे एकूण 8 आरोपींना अटक केलेली होती। सदर आरोपींना सोलापूर येथील न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांची पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली होती। सदर आरोपींच्या वतीने जामीन अर्ज आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये सादर केलेला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली। एकंदरीत सदर जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी सोलापूर येथील न्यायाधीश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये आम्ही युक्तिवाद करत असताना मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरुवातीची जी फिर्याद दाखल झालेली होती हे कलम 326 प्रमाणे दाखल झालेली होती, परंतु राजकीय दबावापोटी जे आहे पोलिसांनी या सदर प्रकरणामध्ये वाढीव कलम 307 लावलेला आहे। वास्तविक पाहता फिर्यादीने त्याची जी फिर्याद दिलेली होती हे अज्ञात 20 ते 25 लोकांच्या विरुद्ध दिलेली होती। त्यामध्ये फिर्यादी आणि आरोपी ह्या एकमेकांची ओळख व परिचय नव्हता, त्यामुळे त्यांना जीवे ठार मारण्याचा कुठलाही हेतू असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही असा युक्तिवाद आम्ही मांडला। तसंच या प्रस्तुत प्रकरणामध्ये सुरुवातीस फिर्यादीने जी फिर्याद दिली होती त्या फिर्यादी जबाबामध्ये अचानक दगडफेक झाल्याचं त्यांनी नमूद केलेले होतं, परंतु फिर्यादी जबाब देताना सदर प्रकरणामध्ये आरोपींनी कुठल्या प्रकारच्या काठ्या किंवा कुठल्या प्रकारचे घातक शस्त्र बाळगलेले नव्हते आणि त्यामुळे फिर्यादीने तसं कुठल्याही प्रकारे फिर्यादी जबाबात सांगितलेलं नाही। त्यामुळे आरोपींचा जीवे मारण्याचा हेतू होता व त्यांना 307 कलम लागू होतं हे जे सरकार पक्षाचं म्हणणं आहे हे दादांत चुकीचं आहे आणि अशी कुठलीही परिस्थिती नाही। तसंच या प्रस्तुत प्रकरणामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी यांची देखील शास्त्रीनगर परिसरामध्ये त्यावेळेस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता आणि त्यामध्ये महिला कॉन्स्टेबल, महिला पोलीस यांनी ज्या मंडळांनी बाईक रॅली काढली होती त्यांच्या विरुद्ध देखील त्यांनी अतिशय चुकीचे नारे देत किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारे कायद्याला न जुमानता विना परवानगी हुल्लडबाजी केल्याचं त्यांनी फिर्याद दाखल केलेली होती। एकंदरीत घटना पाहिलेली असताना अचानक हा घटना घडलेला आहे आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कुणाचाही कुणाला जीवे ठार मारण्याचा हेतू स्पष्ट दिसून येत नाही आणि सर्व आरोपी हे शास्त्रीनगर परिसरातील आहेत। सर्वजण या ठिकाणी राहणारे गरीब कुटुंबातील आहेत। त्यांना आतमध्ये ठेवल्यास त्यांच्या उपजीविकेचे साधन बंद पडणार आहे आणि त्यांचा कुटुंबियावर उपासमार होणार आहे। आरोपी हे योग्य व लायक जामीन देण्यास तयार आहे, तसेच पोलीस स्टेशनला हजेरी देखील देण्यास तयार आहे असा युक्तिवाद करून सर्व आरोपींना जामीन अर्ज मंजूर करावा अशी आम्ही विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री राणे साहेब यांनी सर्व आरोपींचा जामीन मंजूर केलेला आहे। सर्व आरोपींना प्रत्येकी 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश मेहरबान न्यायालयाने पारित केलेले आहेत। तसेच यातील आरोपींना सोलापूर येथील मेहरबान न्यायाधीश यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जी आहे हजेरी देण्याची देखील अट टाकलेली आहे। सदर अर्जामध्ये
मी ॲडव्होकेट रियाजन शेख तसेच माझे सहकारी ॲडव्होकेट अब्दुल कदीर औटी तसेच इस्माईल शेख सर तसेच सिराज शेख वाजमुद्दीन शेख असं सर्वांनी मिळून आम्ही आरोपींच्या वतीने काम पाहिलेलं आहे.